ज्यांच्या नामस्मरणाने देहाचा देहू आणि इंद्राची इंद्रायणी होते ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घराघरामध्ये दिवा लावण्याचं काम केलं ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. या महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेच्या जखड्यातून बाहेर काढून शिक्षणाचा खरा मार्ग दाखवला ते सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले. भारताचे संविधान लिहिताना आम्हाला फारसे कष्ट पडालेच नाही, कारण आमच्या समोर होतं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. हे असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना, महामातांना, महामानवांना माझं त्रिवार अभिवादन. ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. जाधवांची कन्या, भोसलेंचे शूल, शिवबाची माता, भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नये का, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आईच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबाराजे हे आमचं सर्वात धाकटं रत्न. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबाराजेंना घडवलं.